तो त्यांना प्रमाणपत्र देऊ नये याच्याकरता भुजबळांनी आव्हान केलं की तुम्ही समाजा ओबीसीच्या लोकांना की आपण आव्हान करा आणि जास्तीत जास्त हरकत याच्यामध्ये घ्या, जेणेकरून मराठ्यांना हे प्रमाणपत्र मिळायला नको. परंतु त्या भुजबळांना मला सांगायचं की ज्या 57 लाख नोंदी ओबीसीच्या सापडलेल्या आहेत, त्या ओबीसीच्या रिझर्वेशनमधून कोणाचा बापही त्या मराठ्यांच्या पोरांना आता रिझर्वेशनपासून रोखू शकत नाही. तो त्यांचा हक्क आहे. 70 वर्षापासून ते या विषयाकरता वंचित राहिले आणि म्हणून भुजबळ सरकारमध्ये राहून माझ्या मुख्यमंत्र्यांना विरोध करून जर मराठा समाजाच्या विरोधामध्ये भूमिका घेत असतील तर माझं मुख्यमंत्र्यांना आव्हान आहे की याच्या कमरामध्ये लाथ घालून याला मंत्रिमंडळाच्या बाहेर काढा. एका राज्याची या मंत्र्याची भूमिका कुठल्या एका धर्माच्या विरोधात समाजाच्या विरोधात असू शकत नाही. तो त्या मंत्रिपदावर राहायच्या लायकीचं नाही. म्हणून ताबडतोबीने भुजबळला घरचा रस्ता दाखवा. त्याच्यामध्ये जर जातीवर शिला असेल तर तो मंत्रिमंडळात राहायच्या लायकीचा नाही आहे. हे माझं मुख्यमंत्र्यांना आव्हान आहे.